पहा लक्ष द्या रे, आता का नाही आपण पहिल्यानं प्रेझेंट टेन्सचे चारही प्रकार पाहिले होते, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस, आलं लक्षात, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, त्याच्यानंतर काय पाहिला होता, चौथा बिन प्रकार पाहिला होता, म्हणजे आपण त्याले प्रेझेंट कंटिन्युअस परफेक्ट टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो. आज आपल्याला कशाची सुरुवात करायची, पास्ट टेन्स. कोणता टेन्स, पास्ट टेन्स. पास्ट टेन्सले काय म्हणतो आपण, पास्ट टेन्स. पास्ट टेन्सचा अर्थ होते भूतकाळ. तर काय पाहायचं आज आपल्याला, आता भूतकाळ. तर लक्ष द्या, भूतकाळाचं जे काही रचना वगैरे पाहायची आपल्याला, त्याच्या आधी सगळ्यात आधी भूतकाळात कधी वाक्य असते, लक्ष द्या, एखादी क्रिया घडली, काय म्हणतो आपण, एखादी क्रिया घडून झाली, तर काय म्हणणार आहे, त्याला म्हणणार आहे आपण पास्ट टेन्स. आता लक्ष द्या, पास्ट टेन्सचा जर प्रकार म्हणजे पास्ट टेन्सचा जर विचार केला तर पास्ट टेन्सचे किती प्रकार पडतात, पुन्हा 3, बरोबर आहे, 3 नाही 4, किती पडतात, 4. पहिला कोणता आहे, तर पहा सिंपल पास्ट टेन्स. कोणता आहे पहिला, सिंपल पास्ट टेन्स, बरोबर आहे. दुसरा कोणता आहे सांगा, पास्ट कंटिन्युअस टेन्स. पहा पास्ट कंटिन्युअस, अरे पास्ट न, पास्टचे प्रकार प्रेझेंट कसा येईल, पास्ट कंटिन्युअस टेन्स, आलं लक्षात. त्याच्यानंतर पहा तिसरा काय होईल, पास्ट परफेक्ट टेन्स, आलं लक्षात, पास्ट परफेक्ट टेन्स, समजून राहिले इथपर्यंत. आणि त्याच्यानंतर चौथा पहा, तर चौथा काय येणार आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, असे येतील. म्हणजे 4 प्रकार. आता विषय पहा, या 4 प्रकाराची इंग्लिश मध्ये रचना तर बऱ्याच जणांना माहित असते, बऱ्याच जणांना म्हणजे जे ग्रामर्स घेतात त्या सगळ्यालाच माहित राहते. पण सगळ्यात आधी पहा, तर पास्ट टेन्स मध्ये आपण काय म्हणतो, क्रिया घडली. काय म्हणतो, क्रिया घडली. म्हणजे क्रिया जर होईल असेल एखादी, काय होईल असेल, क्रिया घडून गेली असेल, तर ते वाक्य कशाचं असणार आहे, पास्ट टेन्सचं असते. मग त्याच्यावर वेगवेगळे प्रकार. आता पहा मराठीत सिंपल प्रेझेंट टेन्सले काय, सॉरी प्रेझेंट म्हणतो, सिंपल पास्ट टेन्सले काय म्हणायचं सांगा, साधा भूतकाळ, बरोबर आहे. आपण साधा म्हणतो कारण सिंपल आहे, सिंपल पास्ट टेन्स. आता हा काळ कशासाठी वापरतात माहिती आहे का, सिंपल पास्ट टेन्स, तर त्याचं एखादी क्रिया म्हणजे घडून झाली, काय, एखादी क्रिया घडून झाली, याच्यासाठी हा वापरत असतात. बरं, एक विषय, या काळाच्या मराठीच्या वाक्याच्या शेवटी काय आहे ते कोण सांगू शकते, हा होता येईल, नक्की एक विचार करा. तर पहा, या वाक्याच्या शेवटी ल ची बाराखडी काय येणार आहे, म्हणजे जे काही क्रिया असते त्या क्रियाले काय येणार आहे, ल ची बाराखडी, म्हणजे ल, ला, ली, ली, आलं लक्षात. जसे की उदाहरणार्थ, त्याने आंबा खाल्ला, काय वाक्य, त्याने आंबा खाल्ला, आलं का पहा, खाल्ला, ला आलं, म्हणजे याचा अर्थ ही क्रिया काय झाली, पूर्ण. समजू राहिलं का. तर हे पहा मराठीत हे लक्षात ठेवा, मराठीत काय येणार आहे, ल ची बाराखडी, काय येणार आहे, ल ची बाराखडी, समजू राहिलं का. मग अशी अनगिनत वाक्य येतील भरपूर, बरोबर आहे. म्हणजे त्याने झोप घेतली, आलं लक्षात, काय त्याने झोप घेतली, या वाक्याच्या शेवटी काय आलं, ली आलं. मग ल, ला, ली, ली किंवा ल ची बाराखडी जर वाक्याच्या शेवटी येत असेल मराठीत, तर ते वाक्य कोणतं असणार आहे, साध्या भूतकाळाचं असणार, बरोबर आहे. नुसतं आपल्याला इंग्लिश मध्येच करून नाही, आधी मराठीत बिन कसं होणार आहे, आणि मराठीत वाक्य काय ते बिन तर समजलं पाहिजे, आलं लक्षात. काय म्हणणं आहे मग, तर काय येईल वाक्याच्या शेवटी, ल ची बाराखडी, वाक्य शेवटी काय ल ची बाराखडी. तर आपण एका एकाला विचारू, सांग कमलेश एखादं वाक्य सांग असं, म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचं. मी आंबा खाल्ला होता, तर असं नाही येणार, नुसतं ल, ला, ली, ली यायला पाहिजे क्रियापदाच्या शेवटी, किंवा क्रिया दाखवणाऱ्या शब्दाले ल, ला, ली, ली ची बाराखडी. ह, मी आंबा खाल्ला हे वाक्य होईल, बरोबर आहे. हा, नंतर शिवम जेवला, हे लय शॉर्टकट झालं, समजा शिवम जेवला. डबल एखादं वाक्य सांग यश, मी शाळेत खेळलो, हा कोण सांग, मी अभ्यास केला, हा डबल, त्याने सायकल खेळली. मग अशा प्रकारचे जे काही वाक्य आहेत, तर ल, ला, ली, ली ज्या वाक्याच्या म्हणजे ज्या वाक्याच्या क्रिया दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी, किंवा असं म्हणू शकतो वाक्याच्या शेवटी ल ची बाराखडी जर येत असेल, तर डोळे लावून तो काळ कोणता म्हणायचा, सिंपल पास्ट टेन्स. नुसतं पास्ट टेन्स नाही, कोणता, सिंपल पास्ट टेन्स. क्लिअर इथपर्यंत, काही अडचण कोणाले. हा, आता पहा त्याच्यानंतर पहा पास्ट कंटिन्युअस टेन्स. आपल्याला काय पाहायचा, पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता पहा कंटिन्यू जिथे जिथे म्हणलं तिथे क्रिया कशी आहे रे, सुरू असायला पाहिजेत. पण एक लक्ष द्या, हा काळ कसा आहे, ऑलरेडी भूतकाळ म्हणलं, म्हणजे क्रिया सुरू असायला पाहिजेत, पण आता असायला पाहिजेत का, नाही.
भूतकाळात ती क्रिया सुरू असायला पाहिजे. तर मग काय येईल सांगा, कोण सांगू शकते वाक्याच्या शेवटी काय यायला पाहिजे जनरली? ल आहे असं यायला पाहिजे का? ल आहे. लक्ष द्या, यानं सांगितलं म्हणून सांगतो. आहे हे वाक्य तर आपण प्रेझेंट मध्ये पाहिलं. कशात पाहिलं? प्रेझेंट. आलं लक्ष द्या, याचा व्यवस्थित विचार करा. तर याचं होणार आहे त होता, होता होती होती. काय? त ची 12 खडी आणि होता होती होते. लक्ष आलं का लक्षात? जसे की मी खेळत होते, बरोबर आहे, मी खेळत होतो. समजू राहिलं का? ते खेळत होते. त होता होती होते. तर वाक्याच्या शेवटी काय येणार आहे पहा, तच्या नंतर एक त पहा, त प्लस एक त होता किंवा होती, होता, होता होती होते, होती. आलं लक्षात? त होता होती होते असं येईल. समजू राहिलं का? अरे कळू राहिलं का काय म्हणणं? कारण आधी मराठीत काय वाक्य येणार आहे हे आधी कळायला पाहिजेत. मग नंतर इंग्लिशची रचना काम पडलं तुम्हाला कोणाला विचारलं तर तुम्ही 4 काळाची सांगसाल, त्याच्याबद्दल अडचण नाही. पण मराठीतच काय असते तो काळ, मग तुम्ही कन्फ्युज होता. तुम्हाला म्हणायचं असते की बाबा उदाहरणार्थ मी म्हणजे पाय याच काळाचं म्हणायचं असते, मी काम करत होतो. म्हणजे आपण म्हणतो ना, ज्यावेळेस तू कॉल केला होता किंवा तू ज्यावेळेस कॉल केला तेव्हा मी काम करत होतो, याचा अर्थ तेव्हा ती क्रिया चालू होती. समजू राहिलं का इथपर्यंत? आलं का लक्षात? तर मग काय असायला पाहिजेत? तर विषय असायला पाहिजेत. त होता किंवा त होती किंवा त होते. आलं का लक्षात? समजू राहिलं? मग आता आलं लक्षात हे वाक्य? कोण सांगेल एखादं 2 वाक्य डबल पुन्हा सांग. प्रथमेश आंबा खात होता, त होता. आलं लक्षात? हा, डबल एखादं कोण सांगते? भक्ती. मी अभ्यास करत होती. आलं का लक्षात? त होती होता म्हणजे त होता होती होते. अशा प्रकारची याच्यात रचना असायला पाहिजे. क्लिअर झालं इथपर्यंत? काय अडचण कोणाला? आता लक्ष द्या, पास्ट परफेक्ट टेन्स कोणता आहे आता? पास्ट परफेक्ट टेन्स. याच्यात सांगा बरं, याच्यात कसं राहील? एखादा विचार करा. म्हणजे पहा, परफेक्ट क्रिया पूर्णविन व्हायला पाहिजे. तर काय यायला पाहिजे सांगा? हा, ल होता होती होते. नसत नाही पहा, तर ल ची 12 खडी, ल ची 12 खडी प्लस होता, होता होती होते. आता लक्ष द्या, एक वचनी असला आणि पुरुष असला तर होता, बरोबर आहे. एक वचनी असली स्त्री असली तर होती आणि अनेक वचन असले तर होते. समजू राहिलं का? अरे आलं का लक्षात? तर अशा प्रकारचं राहते. तर काय? ल होता, ल होती किंवा ल होते. एखादं वाक्य समजा उदाहरणार्थ पाय, त्याने आंबा खाल्लेला होता, म्हणजे भूतकाळात बिन ती क्रिया पूर्ण झाली होती. समजलं का? भूतकाळात बिन ती क्रिया कशी झाली होती? पूर्ण घडलेली होती. म्हणजे त्याने आंबा खाल्लेला होता, बरोबर आहे. ती क्रिकेट खेळलेली होती, म्हणजे नुसतं ल नाही राहिली, ल ची बिन 12 खडी आणि याचा होता होती होती. आलं का लक्षात? अरे समजू राहिलं का मी काय म्हणून राहिलो होतं? म्हणजे पहा, पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये काय? ल होता होती होते. लच नाही, ल ची 12 खडी. इथे तच नाही, त ची 12 खडी. इथे जिथे जिथे सर्कल केलं तिथे तिथे 12 खडी. लक्षात? समजू राहिलं? तर अशा प्रकारचं. आता पाय, आता जो काही चौथा काळ आहे, चौथा काळ काय म्हणतो आपण? पहा, याला पास्ट बिन म्हणू शकतो, पण प्रेझेंट बिन असं लिहित असतात, याला आपण पूर्ण एक करू. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आलं का लक्षात? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स असं याला उलट सुलट म्हणलं तर चालते, बरोबर आहे. हा, मग आता सांगा, याच्यात वाक्याच्या शेवटी काय येईल मराठीच्या वाक्यात? बरं लक्ष द्या, एक गोष्ट, हा, प्रेझेंट म्हणजे आपण ज्यावेळेस पाहिला होता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ज्यावेळेस पाहिला होता, तर काय असले रे? एखादी क्रिया सातत्य दाखवायसाठी असते. काय असते? सातत्य दाखवायसाठी, म्हणजे नेहमी तीच गोष्ट. आलं लक्षात? तो आंघोळ करत असतो, म्हणजे तो करत असतो. आलं लक्षात? म्हणजे तिच्यात काय आहे? सातत्य. मग या बिन काळात तसं सातत्य राहायला पाहिजेत, पण सातत्य भूतकाळात राहायला पाहिजेत, सध्या सुरू नाही राहायला पाहिजे. म्हणजे तो आंघोळ करत असे,
काय होणार आहे, तो आंघोळ करत असे. म्हणजे आता करते का, आता माहित नाही आपल्याला तो आहे का नाही, समजू राहिलं का. मग तो आंघोळ करत असे. तो सकाळी रोज म्हणजे तो सकाळी रोज लवकर उठून अभ्यास करत असे. म्हणजे याचा अर्थ वाक्याच्या शेवटी काय यायला पाहिजे, असे. काय येणार आहे, असे. समजू राहिलं का. अरे अलग लक्षात काय म्हणणं येतं, तर हे एकदा डोक्यात पूर्णच्या पूर्ण प्रिंट छापून घ्या. कारण विषय काय होते, एखादं मराठीचं वाक्य आपण देतो किंवा बोलायचं असते, तुम्हाला बोलायचं असते, हेच कळत नाही की कोणत्या काळात आणि कोणत्या काळात करायचं. समजू राहिलं का. हालाकी इंग्लिशचं तुम्हाला फडफड फडफड विचारलं, तुम्हाला सांग रे सिंपल पास्ट टेन्सची रचना कशी आहे, स्ट्रक्चर कसं आहे, तर तू लगेच सांगशील सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. त्याला तुला विचारली पास्ट कंटिन्युअसची सांग, तू लगेच सांगशील सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस सी. ही तू फटाफट सांगशील. पास्ट परफेक्ट जर विचारली असती तर तू लगेच सांगशील सब्जेक्ट प्लस काय असते, हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. हे फटाफट सांगता. अलग लक्षात. याची बिन विचारली तर याची बिन तुम्ही सांगता काय, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस सी. हे तुम्ही फटाफट सांगता, त्याच्याबद्दल काय अडचण नाही, ते तुम्ही तोंडपाठच करेल. पण विषय असा होते की मराठीतच वाक्याच्या शेवटी काय येते किंवा मराठीतच वाक्य आधी ओळखलं जात नाही काळ कोणता याचं, मग करसाल कसं. समजू राहिलं का. मग बोलताना, म्हणून आपल्या भारतीयाची मेन प्रॉब्लेम तोच आहे. बोलताना काय होते, आपल्याला मराठीच वाक्य कळत नाही आधी कोणत्या काळातलं आहे, मग इंग्लिशचं कधी कळील. समजू राहिलं का. इंग्लिश मध्ये कसं करावं हा प्रॉब्लेम. जसं की आता कोणतरी आहे असं म्हणलं होतं, तर आहेचे सगळे वाक्य कशात चालले जातात रे, आहेचे सगळे प्रेझेंट मध्ये चालले जातात, पास्ट मध्ये येणारच नाही. समजू राहिलं. पास्ट मध्ये काय येईल, होता होती होते किंवा असे किंवा ल. अलग लक्षात. समजू राहिलं का. व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित त्याचा रकाना तयार करा, ते व्यवस्थित पाठ करा, आधी ते समजून घ्या. आपण असेच प्रेझेंटचे लिहून दिले होते, असेच काय आहेत आता पास्टचे. एकदा लिहून घ्या सगळ्यांचा लिहा. हा आता लक्ष द्या रे. पास्टचा जर विचार केला तर आपण पहा काय पाहत होतो, पास्ट टेन्स पाहत होतो. आणि पास्ट, लक्ष दे रे बोलू नको, पास्ट टेन्सचं काय काय पाहिलं आपण आता. पास्ट टेन्सचा जर विचार केला तर पास्ट टेन्सच्या वाक्यात मराठीमध्ये काय येते ते, हो हा, तर पहा पास्ट टेन्सच्या वाक्यात मराठीत काय येते हे बिन आपण काय करू, कन्सिडर करू, म्हणजे केलं. उदाहरणार्थ लक्ष द्या, सिंपल पास्ट टेन्स. तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय असते वाक्याची शेवटी सांगा, ल ला लिहिली, लची बाराखडी. त्याच्यानंतर लक्ष द्या, दुसरा कोणता आहे आपला, पास्ट कंटिन्युअस टेन्स. याच्या वाक्याच्या शेवटी काय असते सांगा, त होता होती होते, म्हणजे तची बाराखडी प्लस होता होती होते. त्यानंतर पहा पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्सच्या शेवटी काय असते सांगा, ल होता होती होते किंवा लची बाराखडी आणि होता होती होते. त्याच्यानंतर लक्ष द्या, सगळ्यात शेवटचा पाहिला होता आपण कोणता, पास्ट परफेक्ट प्रेझेंट, सॉरी हा आपलं काय झालं होतं पहा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हा जो काय पाहिला होता, याच्या वाक्याच्या शेवटी काय असते, त असे. अलग लक्षात काय ते, त असे. इथपर्यंत समजलं. आता लक्ष द्या, ते झाल्याच्या नंतर त्याची इंग्लिश मध्ये रचना कशी असते हे पण आपल्याला पाहायचं गरजेचं आहे. तर पहा पहिला जो काय होता, पहिला काय आपला सिंपल पास्ट टेन्स. कोणता येणार आहे, सिंपल पास्ट टेन्स. आता लक्ष द्या, सिंपल पास्ट टेन्स जर म्हणलं तर याला मराठीत काय म्हणतो आपण, साधा भूतकाळ. काय म्हणणार आहे, साधा भूतकाळ. मग आता लक्ष द्या, साधा भूतकाळ. तसं वाक्याच्या शेवटी पाहिलं आपण, वाक्याच्या शेवटी काय आहे ते म्हणलं कमलेश सांग, लची बाराखडी. काय म्हणलं, लची बाराखडी. पण लक्ष द्या, याचं काय करू आपण, पॉझिटिव्ह एक रचना पाहू. काय पाहायचं आधी, पॉझिटिव्हची रचना. तर याची रचना कशी असते पहा, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. आलं लक्षात. तर अशा प्रकारचे. दुसरा काळ कोणता पाहिला आपण, तर दुसरा पाहिला पास्ट कंटिन्युअस टेन्स. काय पाहिला, पास्ट कंटिन्युअस टेन्स. याले मराठीत काय म्हणतो आपण सांगा, हा आता बाय कंटिन्यू म्हणजे चालू, म्हणून याले चालू भूतकाळ बिन म्हणतात. काय म्हणतात, चालू भूतकाळ. पण लक्ष द्या, एखादी गोष्ट चालू आहे याचा अर्थ काय आहे, अपूर्ण आहे, म्हणजे याला काय म्हणायचं, अपूर्ण भूतकाळ बिन म्हणतात. काय म्हणायचं, अपूर्ण भूतकाळ. आलं लक्षात. याला म्हणणार आहे आपण अपूर्ण
भूतकाळ. मग अपूर्ण भूतकाळाचा जर विचार केला तर आपण याच्यात पाहिलं की मराठीच्या वाक्याच्या शेवटी काय आहे ते सांगा. त ची 12 खडी समजा आणि नंतर काय आहे होता किंवा होती, होता होती किंवा होते असं येते. असं पाहिलं. त्याच्यानंतर लक्ष द्या आता याची इंग्लिश मध्ये रचना कशी होईल म्हणजे स्ट्रक्चर पहा. सब्जेक्ट प्लस काय ते वॉज किंवा विअर, वॉज किंवा विअर प्लस ऑब्जेक्ट प्लस सी. थांब वर्ब राहिलंच ना आपलं. वर्बचं काय होणार आहे व्ही आयएनजी फॉर्म, त्यानंतर ऑब्जेक्ट प्लस सी. अलग लक्षात इथपर्यंत. आता लक्ष द्या वॉच कधी कधी वापरायचा आणि वेअर कधी कधी वापरायचा असं असते. तर लक्ष द्या जर कर्ता सिंग्युलर असला, काय असला कर्ता सिंग्युलर जर असला तर काय वापरायचं रे वॉच. अलग लक्षात. आणि कर्ता जर प्लुरल असला, काय असला प्लुरल जर असला तर काय वापरायचं विअर. अलग लक्षात. फक्त हिच्यात जर विचार केला सिंग्युलर म्हणजे आय लिव्ह इन काय कन्सिडर करतो आपण या ठिकाणी सिंग्युलरच करतो, बाकीच्या ठिकाणी कुठे कुठे आपण त्याला प्लुरल कन्सिडर करत असतो. आणि लक्ष द्या प्लुरल मध्ये फक्त कोण राहणार आहे मग यू. यू म्हणजे तू होते कधी कधी ते बी. इथपर्यंत अलग लक्षात. असं झाला आपला दुसरा काळ. दुसऱ्या काळाचा. आता पहा तिसरा काय आपला तर तिसरा पहा पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स आहे याला आपण काय म्हणतो परफेक्ट म्हणजे एकदम पूर्ण झालेला, म्हणून याला काय म्हणायचं पूर्ण भूतकाळ. काय म्हणणार आहे पूर्ण भूतकाळ. इथपर्यंत आलं लक्षात. याला पूर्ण भूतकाळ आपण म्हणत असतो. क्लिअर इथपर्यंत. मग पूर्ण भूतकाळ जर म्हणत असतो तर याच्या वाक्याच्या शेवटी सांगा काय येईल मराठीत ल ची 12 खडी आणि नंतर होता होती होते. तर काय होता होती, होता होती होते. आलं लक्षात. मग आता याची रचना पहा. याची रचना कशी असणार आहे सांगा बरं. सब्जेक्ट त्याच्यानंतर हॅड त्याच्यानंतर V3 त्याच्यानंतर ऑब्जेक्ट त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट. आलं लक्षात इथपर्यंत. याचा असं. आता बघा चौथा जो काही काळ राहते चौथा त्याला आपण काय म्हणतो त्याचं नाव जर विचार केलं तर या दोनचे कॉम्बिनेशन असते तो कंटिन्युअसचा बिन आणि परफेक्टचा बिन, म्हणून आपण त्याला म्हणतो पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, कंटिन्युअस टेन्स. आता लक्ष द्या याला मराठीत म्हणतात रीती, रीती भूतकाळ किंवा रीतीवाचक भूतकाळ. आलं लक्षात. रीती भूतकाळ काय म्हणणार आहे आपण याला रीती भूतकाळ म्हणजे रीत दाखवते किंवा सतत कार्य सतत सातत्य दाखवते म्हणजे भूतकाळातलं सातत्य दाखवते सतत घडणारी गोष्ट. मराठीच्या वाक्याची शेवटी काय आहे ते सांगा बरं याच्यात. त असे, त असे. समजलं काय येणार आहे त असे. याची इंग्लिश मध्ये रचना सांगा कशी येणार आहे. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज नाही येणार. किती काय येणार आहे हॅड. हॅडच्या नंतर बीन त्याच्यानंतर सांगा VING त्याच्यानंतर ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. अशा प्रकारची काय राहील त्याची रचना राहील. म्हणजे थोडक्यात काय केलं आपण याचा ओव्हरऑल लुक पाहिला की कसा असणार आहे काय असणार आहे. आता लक्ष द्या हे झाल्याच्या नंतर आपल्याला डिटेल मध्ये पाहायचं सिंपल पास्ट टेन्स. आता सिंपल पास्ट टेन्सचे आपल्याला 3 प्रकार पाहायचे. पुन्हा कोणकोणते ते 3 प्रकार कोण सांगू शकते. आपल्याला जे पाहायचे ते तसे तर आपले याचे किती प्रकार राहतात 4. अलग लक्षात कोणकोणते पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्स असे 4 प्रकार पडतो आपण. त्याच्यात बिन लक्ष द्या इंट्रोगेटिव्हचे 2 प्रकार असतात पुन्हा. एक येस नो आणि वाय. बरोबर आहे. तर आपल्याला काय करायचं WH बिन पाहायचे नाही आणि एक्सक्लामेटरी बिन आपण नंतर पाहणार. तर कोणकोणते 3 पाहायचे सध्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह. अलग लक्षात हे पाहायचं. पण याच्या आधी लक्ष द्या हे एक महत्वाचं कामीच आहे तुमच्या आणि हे ध्यान राहायला पाहिजे. हे सगळ्यात आधी ज्यावेळेस आपल्याला ओव्हरलुक करायचं काय असते काय नसते कारण याच्यातच थोडेफार जर बदल केले या स्ट्रक्चर मध्ये तर आपलं निगेटिव्ह जो होते याच्यातच थोडेफार बदल केले तर इंट्रोगेटिव्ह जो होते. तर म्हणून एकदा हे काय करा ओव्हरलुक एका ठिकाणी लिहून काढा. चालते. चला लिहा. आता लक्ष द्या रे पा समोरची जी काही गोष्ट आहे आपल्याला काय करायचं होतं आता डिटेल मध्ये पाहायचं होतं. तर आता जर विचार केला तर आपण कोणता काळ घेणार आहे सिंपल पास्ट टेन्स. अलग लक्षात
आता जर काळजीपूर्वक लक्ष दिलं तर सगळ्याच गोष्टी म्हणजे मेन गोष्टी झाल्या. तर पहा याच्या वाक्याच्या शेवटी काय म्हणलं, लची बाराखडी. काय येणार आहे, लची बाराखडी. पण ध्यान दे, लची बाराखडी कोणत्या याच्यात असते, म्हणजे पहा सिंपल पास्ट टेन्सच्या तसे आपण किती प्रकार पडतो, पुन्हा 4. बरोबर आहे. तसे 5 वाक्य होतात, कारण येस नो चे डबल 2 होतात, त्यामुळे टोटल किती होणार आहेत, 5. किंवा वाक्याचा जर विचार केला तर 6 होतात. अलग लक्षात. त्याच्यापैकी 4 कसे करायचे ते आता आपण पाहू, बाकीचे नंतर पाहू. तर पहा सिंपल पास्ट टेन्स मध्ये जर विचार केला तर याच्यातला पहिला प्रकार असते पॉझिटिव्ह सेंटेन्स. कोणते सेंटेन्स, पॉझिटिव्ह सेंटेन्स. आता लक्ष द्या, पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये जर विचार केला तर मराठीत आधी काय येते, मराठीत शब्दाच्या शेवटी सांगा. तर लची बाराखडी. काय येणार आहे, लची बाराखडी. आणि लची बाराखडी आल्याच्या नंतर आता आपण पाहिलं याची रचना कशी असते, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट असं राहते. समजू राहिलं. मग अशा प्रकारची रचना राहते. मग आता लक्ष द्या, एखादं वाक्य सांगा तुम्ही आणि ध्यान द्या त्याचं V2 दुसरं रूप तुम्हाला यायला पाहिजे. समजू राहिलं का, तरच ते व्यवस्थित वाक्य जमेल. म्हणजे आता आपण V1 V2 V3 कसे असतात, काय असतात, VING कसं लावायचं याच्याबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन पाहिली. बरोबर आहे. तर त्याच्याहून आता पहा एखादं वाक्य सांगा. मी सांग काय, मी रात्री झोपलो असं वाक्य आहे. पहा मी रात्री झोपलो असं वाक्य. मग याच्यात जर विचार केला तर हा काय झाला आपला सब्जेक्ट. सब्जेक्ट जर असतात मी साठी आय, त्यानंतर पहा V2 पाहायचं आपल्याला. झोपणे ही क्रिया आहे, झोपलो. मग काय स्लेप. पहा तसं तर येते स्लीप, पण दुसरं रूप काय येणार आहे सांगा, स्लेप. काय येणार आहे, स्लेप. आय स्लेप. आणि पहा रात्री ऍट नाईट. काय येणार आहे, ऍट नाईट. अलग लक्षात. अशा प्रकारचं. तर आय स्लेप ऍट नाईट. NIGHT नाईट. समजू राहिलं का रे, आय स्लेप्ट ऍट नाईट. क्लिअर. आता त्याच्यानंतर लक्ष द्या, 2 नंबरचं एखादं वाक्य सांगा तुम्हीच. एखादं वाक्य सांगा. मी पत्र लिहिले. आता सगळे मीच ऊन नाही सांगायचे, काहीतरी वेगळं बिन सांगायचं. जसं की पहा आता हे राहू दे असंच, मी पत्र लिहिले. सांगा इंग्लिश मध्ये कसं होईल. मग हे इंग्लिश मध्ये कसं होईल, आय पाय लिहिण्याला आपण राईट म्हणतो. काय येणार आहे, रोट. WROT रोट अ लेटर. आलं लक्षात. 3 नंबरचं एखादं एक वाक्य सांगा डबल असंच. कमलेश मामाच्या घरी गेला. कमलेश मामाच्या घरी गेला. आता लक्ष द्या, हे वाक्य पण याचे मामाला काय म्हणत असतो आपण इंग्लिश मध्ये, मामाच. मराठीत मामा पण इंग्लिश मध्ये मग असं. अलग लक्षात. आता पहा काका असले तरी अंकल म्हणतो, मामा असले तरी काय म्हणतो आपण, अंकलच म्हणतो. बरोबर आहे. पण आता एक काय करू, थोडक्यात आपल्या मराठी भाषेत ते वेगवेगळे होते, तर आपण एक शब्द काय करू, मराठीतलाच वापरू. जसाच्या तसा मामा तर मामाच वापरू. चालते काय. तसं काय हालाकी यायला काय म्हणतात, अंकल म्हणतात. आपण अंकल वापरायला पाहिजे, पण मुद्दाम आपण काय वापरू, मामा वापरू. चालते. मग सांगा याच्यातला करता कोण आहे, कमलेश. तर काय होईल, कमलेश. पहा तर लक्ष द्या, जाणे ही क्रिया आहे. बरोबर आहे. तर काय होईल, पहा गो वेंट गोज. अलग लक्षात. तर काय होईल, कमलेश वेंट. बरोबर आहे. आता कुठेतरी गेला. बरोबर आहे. टू होम ऑफ मामा किंवा मामाज होम. अलग लक्षात. काय होईल, होम ऑफ मामा किंवा मामाज होम. तर आपण होम ऑफ मामा असं लिहू. तसं काय यायला पाहिजे होतं, होम ऑफ अंकल किंवा अंकल्स होम. अलग लक्षात. ते अपोस्ट्रॉफस एस लावून आपण ते तसं करत असतो. इथपर्यंत काही अडचण कोण आले, हे कशाचे होते, हे पॉझिटिव्ह जर असलं तर असं होत. बरोबर आहे. आता याच पहा, याच दुसरं व्हर्जन आपल्याला काय पाहायचं,
निगेटिव्ह. दुसरं काय पाहायचं? निगेटिव्ह. निगेटिव्ह सेंटेन्स. आता लक्ष द्या, निगेटिव्ह सेंटेन्स करायचं, बरोबर आहे, निगेटिव्ह सेंटेन्स करायचं. निगेटिव्ह सेंटेन्स करायच्या आधी एक लक्ष द्या, विषय असा असते, हिच्यात जर विचार केला तर निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब प्लस नॉट लावावं लागते. काय लावावं लागते? हेल्पिंग वर्ब प्लस नॉट. हिच्यात हेल्पिंग वर्बच नाही. पण मग हेल्पिंग वर्ब जर नसलं तर कोणतं हेल्पिंग वर्ब वापरतात पास्ट मध्ये? डीड नावाचं. काय वापरायचं? डीड. पण लक्ष द्या, जर डीड वापरलं तर क्रियापदाचं रूप मात्र V1 वापरत असतात. काय वापरत असतात? V1. आलं का लक्षात? म्हणून डीडच्या नंतर काय यायला पाहिजेत? V1 यायला पाहिजे, V2 लिहायचं नाही. कारण ऑलरेडी डीडच एक आहे, डू, डीड, डन अशा प्रकारचं. आलं का लक्षात? तर डीड हे 2 नंबरचं रूप आपण कन्सिडर करत असतो, म्हणजे हे करत असतो. म्हणून डीड जर वापरलं तर काय नाही वापरायचं? V2 चं रूप वापरायचं नाही. हे बिन लक्षात ठेवा. बरं, मराठीत सांगा बरं, याला निगेटिव्ह मध्ये कसं होईल? ल नाही. नक्की? तर पहा, याचं होईल ल नाही. तुम्ही म्हणता तर ल नाही, तुम्ही म्हणता म्हणजे असं, हा ल नाही असं होईल, ल नाही. मग आता पहा, याची रचना पहा कशी होईल. तर आपण काय म्हटलं? त्याला हेल्पिंग वर्ब नसते, काय वापरायचं? डीड. तर लक्ष द्या, सब्जेक्ट प्लस नंतर डीड, नंतर नॉट, नंतर V1. इथे 2 नाही हा, V1, नंतर ऑब्जेक्ट, नंतर कॉम्प्लिमेंट. आलं का लक्षात? अशा प्रकारची रचना राहील. हा, एखादं वाक्य सांगा. काय? कुठे? अरे कसं काम? ते जेवले नाही. लक्ष द्या, ते जेवले नाही. हा, सांगा कसं होईल? पहा, ते साठी काय येणार आहे? ही. त्यानंतर काय येणार आहे? डीड. ते हा सॉरी, दे, डीड, नॉट. पहा, तर एट नाही, तर तेच म्हणलं, तर डीड वापरल्याच्या नंतर काय वापरायला पाहिजे? V1च वापरायला पाहिजे. काय यायला पाहिजे? इट. एट नाही लिहायचं. आलं का लक्षात? समजू राहिलं? हा, हे जेवले नाही. हा, दुसरं एखादं सांगा. यशने अभ्यास केलेला नाही. अभ्यास केला नाही असं पण चालते. केला नाही. सांगा इंग्लिश मध्ये काय होईल? यश डिड नॉट स्टडी. आलं का लक्षात? यश डिड नॉट स्टडी. कारण इथे लक्ष द्या, स्टडीले आपण V2 वापरणार आहे का? आता नाही. हा, तसंच एखादं डबल तिसरं सांगा. तो झाडावर खेळला नाही. बर, तो झाडावर खेळला. हा, सांगा मग कसं होईल? ही डिड नॉट प्ले. काय? प्ले ऑन द. आलं का लक्षात? ही डिड नॉट प्ले ऑन द ट्री. क्लिअर इथपर्यंत? मग पहा, हे झालं पॉझिटिव्हचं, हे दुसरं काय झालं? निगेटिव्हचं. आलं लक्षात? आता इंट्रोगेटिव्हचे असे आपल्याला 2 प्रकार पाहायचे पुन्हा. तर एक काम करा, आधी हे लिहून घ्या. चला. हा, लक्ष द्या. आता जे काही 2 प्रकार झाले होते आपले, आता तिसरा प्रकार कोणता पाहायचा आपल्याला? इंटेरोगेटिव्ह. कोणता? इंटेरोगेटिव्ह. इंटेरोगेटिव्ह म्हणजे काय असते? प्रश्नार्थी. तसे इंटेरोगेटिव्हचे 2 प्रकार असतात, एक WS क्वेश्चन आणि दुसरा येस नो क्वेश्चन. तर आपण येस नो क्वेश्चन्स मध्ये पाहणार आहे. इंट्रोगेटिव्ह मधला आपण येस नो मधला कोणता? पॉझिटिव्ह. काय पाहायचं आपल्याला? पॉझिटिव्ह. तुम्हाला सांगा बरं, याच्या वाक्याच्या शेवटी काय येईल? म्हणजे इंट्रोगेटिव्ह सिंपल पास्ट टेन्सच्या शेवटी काय येईल? ल का? ल का डायरेक्ट येईल का? ल का असं चांगलं वाटते का? ल. आता लक्ष द्या, असते जर म्हटलं तर कशात चाललं जाईल? चालू याच्यात असं वाटेल ना. ल होता का? काय होणार आहे? ल होता का? किंवा अशा प्रकारचं एखादं वाक्य बनेल. समजू राहिलं का? उदाहरणार्थ आधी कन्फ्युज नाही होऊ म्हणून एक लक्ष दे. आधी
तू नुसतं साधं पॉझिटिव्ह वाक्य कर. पॉझिटिव्ह वाक्य कर आधी एखादं कोणतं बी. तो जेवला तर आपण काय म्हणू, तो जेवला का, असं होईल. आलं का लक्षात? मग असं तर काय होणार आहे, तर ल आणि ल ची बाराखडी आणि समोर काय येणार आहे का, आणि नंतर काय क्वेश्चन मार्क. आलं लक्षात? एवढं असं येईल मराठीच्या याच्यात. मग मराठीच्या याच्यात येईल तर इंग्लिशच्या याच्यात असं कसं करायचं. आता लक्ष दे, इंग्लिशच्या याच्यात करायचं तर सगळे आधी आपल्याला हेल्पिंग वर्ब पाहिजे असते. याच्यात हेल्पिंग वर्ब नव्हता म्हणजे कोण वापरायचा, डीड. डीडच्या नंतर सांगा काय येणार आहे, हा सब्जेक्ट. सब्जेक्टच्या नंतर सांगा काय येणार आहे, V1, नंतर ऑब्जेक्ट, नंतर कॉम्प्लिमेंट प्लस क्वेश्चन मार्क. आलं का लक्षात? असं. तर मग आता लक्ष द्या, एखादं वाक्य सांगा. तो जेवला का, आता तुम्ही सांगितलं होतं तो जेवला का, हे सांगितलं ना का दुसरं सांगितलं होतं, तो जेवला का असं येईल. बरोबर आहे. आता पाय तो येतो तर एकच माणूस आहे. बरोबर आहे. मग काय होणार आहे पा, डीड. डीड ही सांगा, डीड ही इट आणि क्वेश्चन मार्क. तो जेवला का. आलं लक्षात? डीड ही इट. हा त्याच्यानंतर पहा दुसरं एखादं सांगा आता. हा प्रथमेशने अभ्यास केला का, किंवा प्रथमेश खेळला का. प्रथमेश खेळला, हा असं वाक्य आहे. तर सांगा इंग्लिश मध्ये कसं होईल पहा. तर डीड प्रथमेश प्ले. त्याच्यानंतर काय येईल, क्वेश्चन मार्क. आलं लक्षात इथपर्यंत? आता तिसरं पहा. कृष्णा ट्युशनला आला का. कृष्णा, आपण लिहू क्लास लिहू थोडस. आलं लक्षात? पहा क्लास ला आला का, क्लासला आला का. सांगा मग कसं होईल. डीड कृष्णा सांगा कम टू क्लास. आणि नंतर काय येणार आहे, क्वेश्चन मार्क. आलं का लक्षात इथपर्यंत? हे इंट्रॉगेटिव्ह मधलं नवीन कोणतं झालं रे, पॉझिटिव्ह. तसंच इंट्रॉगेटिव्ह मध्ये दुसरं काय असणार आहे आता, निगेटिव्ह. काय असणार आहे दुसरं, निगेटिव्ह. आता पहा पॉझिटिव्ह मध्ये पाहिलं, निगेटिव्ह मध्ये सांगा बरं काय येईल. तर निगेटिव्ह मध्ये वाक्याच्या शेवटी काय येईल, ल नाही का. काय येईल, ल नाही का. बरोबर आहे. मग असं जर आलं तर लक्ष द्या, विषय कसा असते, तर आपल्याला जे काही असणार आहे म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि नॉट हे सगळ्यात आधी वापरायचं. तर मग पहा किती काय येईल, डीडलेस डायरेक्ट काय येईल, डिडंट. काय येणार आहे, डिडंट. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. असं समजलं का. हा वर्ब राहिलं तर याच्यात काय राहिलं आपलं, V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस सी आणि नंतर क्वेश्चन मार्क. आलं लक्षात? तर तुमचं बिन लक्ष असलं पाहिजे काही काही, किंवा काही काही मुद्दाम बिन असं सोडून द्यायला लागत जाईल. तर तुमचं ध्यान आहे का नाही, नुसतं गप्पाच करता हे बिन पाहायला लागत जाईल. आहे तुमचं लक्ष समजा V1. हा सांगा मग आता याच्यात काय होईल, एखादा वाक्य सांगा. बर, तो जेवला नाही का, तर काहीतरी करता बदला, काहीतरी बदला. सगळे वाक्य तसेच सारखे सारखेच उरायले. वेदांत जेवणच आहे ना. हा हा आम्ही बागेत खेळलो का. लक्ष द्या, आम्ही बागेत खेळलो नाही का. बागेत खेळलो नाही, हा बोलू नका, नाही का. आलं लक्षात? आम्ही बागेत खेळलो नाही का असे. मग कसं होईल सांगा पा. तर काय होणार आहे, नाही का अशा प्रकारचं आहे. तर प्रश्न विचारणार आहे. आणि लक्ष द्या, खेळलो काय त्याच्यात, खेळलो. तर खेळलोच कसं होईल, हा तर पा, तर हे येणारच आहे पा. डिडंट
डिडंट वी हा नंतर काय येणार आहे प्ले हा बागेत म्हणते बागेच्या आत म्हणजे इन द आलं का लक्षात इन द गार्डन समजू राहिलं याच्यासाठी फेमस वाक्य पहा तुम्ही म्हणणार पहा तुम्ही जर समजा उदाहरणार्थ रात्री अभ्यास करेल असला आणि तुमच्या मम्मीने सकाळी सकाळी म्हणलं की वेदांत अभ्यास कर मग तू काय म्हणतो हा मी रात्री अभ्यास केला नाही का हे वाक्य लय चांगलं पहा मी रात्री अभ्यास केला नाही का हा तर कसं होईल सांगा याचं वाक्य सांगा डिडंट आय सांगा हा तर काय येणार आहे आपला स्टडी ऍट नाईट आणि नंतर काय येणार आहे क्वेश्चन मार्क आलं लक्षात हे समजलं तर अशा प्रकारचे पॉझिटिव्हचे आणि काय येणार आहेत निगेटिव्हचे ते पण कोणाचे इंट्रॉगेटिव्हचे पॉझिटिव्हचे आणि इंट्रॉगेटिव्हचे काय निगेटिव्हचे समजलं हा तिसरं सांग एखादं कोणतरी कोण सांगते तो हरभऱ्याच्या झाडावर फाशी घेत नाही का याचं तोच करायचं इंग्लिश मध्ये आलं लक्षात याचं इंग्लिश मध्ये तोच करायचं तोच लेटरात लिहायचं हा बाकी दुसरं सांगा रे एखादं बरं इंग्लिश मध्ये सांग काय होईल मग हा तो शाळेत गेला नाही का तर मग कसं होईल डिडंट ही गो टू स्कूल आलं लक्षात गोच कसं लागेल रे अरे इथे गोज हा पास्ट मधला आहे कस काय चालेल ध्यानावर राही ना हा आलं लक्षात इथपर्यंत तर हे तिसरं वाक्य तुमच्या मनाने लिहायचं आणि त्याला हे लिहून घ्या एवढं पूर्णच्या पूर्ण